जय गुरुदेव दत्त. मित्रांनो, माहूरगड या ठिकाणी असलेल्या माता अनुसूया मातेचं दर्शन घेतलंय आणि दुसरं प्रमुख मंदिर असलेलं ठिकाण म्हणजे गुरु दत्तात्रय मंदिर. तर आपल्याला पाठीमागे असलेल्या गुरु दत्तात्रय मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचंय. चला. मंदिरासमोर संध्याकाळी 7च्या वेळेस प्रसाद, हार आणि इतर साहित्यांचे दुकानं आपण पाहू शकता सजलेले. आता जात आहोत आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी. या ठिकाणी उत्सवाच्या वेळी भरपूर गर्दी असते, पण आता संध्याकाळच्या वेळेस फारशी या ठिकाणी भक्तांची वर्दळ नाही. माहूर येथे असलेले प्रमुख मंदिरापैकी दत्त शिखर हे एक. तिथे श्री दत्तात्रेय, श्री दुर्वास आणि चंद्र जन्म झाला. चंद्र हे ब्रह्मारूप, दुर्वास हे शिवरूप आणि दत्त हे विष्णुरूप मानले जाते. मित्रांनो, या ठिकाणी नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली, शांकभरी नवरात्र, मार्गशीर्ष चंपाषष्ठी यावेळी मोठे उत्सव साजरे होतात. मित्रांनो, आत्ताच आपण माहूरगड या ठिकाणी असलेल्या गुरु दत्तात्रयाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी सोनेरी रंगात रंगवले अजूनही काही मंदिर आहेत, आपण पाहू शकता. मित्रांनो, माहूरगडावरील रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आता आपण दर्शनासाठी जात आहोत. संध्याकाळचे 7 वाजले. माहूरगडावरील सुरुवातीला आपण अनुसूया मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर घेतलं गुरु दत्तात्रयाचं दर्शन. आणि गडावरील हे तिसरं स्थान आहे की माता रेणुका मंदिर. चला. दोनशे 250 ते 290 दगडी पायऱ्या चढून रेणुका मातेच्या मंदिराकडं दर्शनासाठी जावं लागतं. पाऊस पडल्यामुळं पायऱ्यावर काही प्रमाणात पाणी, चिखल आपल्याला दिसतच असेल. संध्याकाळचे 7:30 वाजलेत, त्यामुळं मंदिरामध्ये तशी भक्तांची वर्दळ कमी आहे. मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्र पौर्णिमा या दिवशी या ठिकाणी भक्तांची भरपूर गर्दी असते. जय माता की, जय रेणुका माता की. जमदग्न ऋषी या ठिकाणी दर्शन घेऊया. आणि या बाजूस आहे माता रेणुका मातेचं मुख्य मंदिर. पहा, आपण पाहू शकतो लोक दर्शन घेऊन या ठिकाणी मंदिरामधून बाहेर येत आहेत.
रेणुका माता मंदिर हे मंदिर 800 वर्षापूर्वी देवगिरीच्या यादव राजाने बांधले असे म्हटले जाते. येथे रेणुका मातेचा शिरच्छेद झाला होता असे म्हटले जाते. ही देवी पार्वतीचा अवतार असलेल्या रेणुका मातेस समर्पित आहे. कथेनुसार रेणुका मातेचा शिरच्छेद तिचाच मुलगा परशुरामाने केला होता आणि तिचे डोके येथे पडले होते. रेणुका मातेला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानले जाते आणि ती क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी पतितांची माता व रक्षक म्हणून पूजले जाते. माहूर या ठिकाणी आम्ही रेणुका मातेच्या दर्शनासाठी आलो होतो आणि मंदिराच्या पायथ्याशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर यांच्या मार्फत मोफत अन्नसेवा दिली जाते. सकाळी 10:30 वाजता ही सेवा सुरू केली जाते आणि 5:30 वाजेपर्यंत ही सेवा चालू असते.